लक्ष द्या. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलंय वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचा. फक्त वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 0 असताना, एकक स्थानी 5 असताना आणि एकक स्थानी 5 0 सोडून 2 ते 9 पर्यंतचे अंक असताना कशा पद्धतीने वर्ग काढायचा हे पाहिले. आज आपण वर्गमूळ एखाद्या संख्येचं कशा पद्धतीने काढायचं हे पाहणार आहे. त्याच्यापूर्वी दशांश अपूर्णांकाचा वर्ग कसा काढायचा हे आपण नाही पाहिलं. ते बी 4 क्वेश्चन सांगून देणार आहे मी तुम्हाला. दशांश अपूर्णांकाची संख्या दिली आणि त्याचा जर वर्ग काढा म्हटलं तर कशा पद्धतीने काढायचा, कारण ते पण आपल्या एक्झाम साठी येत असतं. उदाहरणार्थ जर तुम्हाला दिलं 3.7 चा वर्ग काढायचा किंवा 9.5 चा वर्ग कशा पद्धतीने काढायचा किंवा 12.5 चा वर्ग कशा पद्धतीने काढायचा. लक्ष द्या. दशांश अपूर्णांकाचा जर वर्ग काढायचा असेल तर पहिल्यांदा हा पॉइंट म्हणजे दशांश नाही असं गृहीत धरा. आता 37 झालं हे. काल आपण पाहिले मागच्या लेक्चर मध्ये, याच्या पूर्वीचा भाग 1 वर्गमूळ, आजचा आहे तो भाग 2 आहे. पॉइंट काढल्यानंतर ही संख्या 37 झाली. याचा वर्ग कसा काढायचा काल पाहिलाय आपण. सेम त्या पद्धतीने 7 चा वर्ग 49, 49 चे 9 हाचे 4 येते. 3 चा 7 चा गुणाकार, 3 7 21, 21 ची डबल, 21 दोन्ही 42, 42 आणि 4 46, 46 चे 6 हाचे पुन्हा 4 येते. 3 चा वर्ग 9, 9 आणि 4, 9 आणि 4 13 होतील. हा झाला 37 चा वर्ग. पण सर 37 चा वर्ग दिला नव्हता, 3.7 होतं. बरोबर आहे, पॉइंट इथं होता. ओके. वर्ग काढताना पॉइंट नंतर अंक किती आहे? 1 अंक आहे. मग पॉइंटच्या संख्येचा म्हणजे दशांश संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर पॉइंट नंतर 1 अंक आहे ना, मग या साइडनी 2 अंक सोडायचे, इथं पॉइंट द्यायचा. हा झाला तुमचा 3.7 चा वर्ग. सर सोपा आहे ना. पॉइंट नाही असं गृहीत धरा, सरळ वर्ग काढा कालच्या पद्धतीने जसं काढलं होतं त्या पद्धतीने. पॉइंट नंतर अंक 1 असतील तर या साइडनी 2 सोडा, 2 असतील या साइडनी 4 सोडा, 3 असतील या साइडनी 6 सोडा. सरळ तुम्हाला त्याचा वर्ग काढता येतो. पुढची एक संख्या 9.5 चा वर्ग काढायचा आहे. पॉइंट नाही असं गृहीत धरू, 95 चा वर्ग काढू. एकक स्थानी 5 असताना कसा काढला होता आपण? 5 चा वर्ग 25, 9 नंतर क्रमाने 10 येतं. 9 आणि 10 चा गुणाकार, 9 10 90. इथं लिहिलं आपण. पॉइंट इथं होता, पॉइंट नंतर 1 अंक आहे, या साइडनी 2 अंक सोडायचे. हा झाला त्या ठिकाणी 9.5 चा वर्ग. तिसरी संख्या सैम, पॉइंट काढा, 5 चा वर्ग, त्या ठिकाणी 25. 12 च्या नंतर 13 येतं, 12 चा 13 चा गुणाकार, 12 गुणिले 13, 13 दोन्ही 26 चे 6 हाचे 2, 13 1 13, 13 आणि 2 14, 15, 156 आहे. याच्या पूर्वी लिहा 156. इथं पॉइंट होता नाही तर असं गृहीत धरलं तरी चालतं. मी साफ करून देतो, तुम्ही न साफ करता पॉइंट नाही असं गृहीत धरून जरी सोडवलं तरी चालतं. पॉइंट नंतर अंक 1 आहे, या साइडनी 2 सोडून द्या. हा झाला तुमचा त्या ठिकाणी 12.5 चा त्या ठिकाणी वर्ग झाला. अशा पद्धतीने पॉइंटच्या संख्येचा म्हणजेच दशांश अपूर्णांकातल्या संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर पॉइंट नाही असं गृहीत धरून सरळ वर्ग काढा. वर्ग काढल्यानंतर पॉइंटच्या पुढे अंक किती आहेत पहा. 1 असेल तर डावीकडे या साइडनी 2 सोडा, 2 असतील तर 4 सोडा, 4 असतील तर 8 सोडा. म्हणजे पॉइंट नंतर असणाऱ्या अंकाच्या दुप्पट अंक या बाजूने त्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचे. अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा आपण त्या ठिकाणी वर्ग काढतो. आजचा मुख्य घटक होता तो म्हणजे वर्गमूळ कसं काढायचं ते आपण आता पाहणार.
दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ काढायचं आहे. काय काढायचंय? वर्गमूळ. म्हटलं तरी कधी लिहून देतो. खालील संख्यांचं वर्गमूळ काढा. लक्ष द्या. वर्गमूळ म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहून घेऊ. त्याच्यानंतर वर्गमूळ कसं काढायचं याची शॉर्ट मेथड मी सांगून देणार आहे. चिंता करायची गरज नाही. काळजीपूर्वक पाहायचं, लक्ष द्यायचं. वर्गमूळ म्हणजे काय? समजा 9चा वर्ग 81 आहे. 81चं वर्गमूळ किती आहे? 9 आहे. म्हणजे दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे हे काढणे म्हणजे त्या संख्येचं वर्गमूळ काढणे. वर्गमूळ म्हणजे या वर्गाचं मूळ काय आहे याला म्हटलं जातं वर्गमूळ. 81चं वर्गमूळ 9 येईल. 100चं वर्गमूळ असेल 10 येईल. म्हणजे 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. 49चं वर्गमूळ काय येईल? 7 येईल. कारण 7चा वर्ग 49. 49चं वर्गमूळ किती येईल? 7 येईल. अशा पद्धतीने वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे याला म्हटलं जातं वर्गमूळ काढणे. आता दिलेल्या प्रश्नामधल्या संख्यांचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं पहा. 144चं वर्गमूळ सर पाठ आहे ना, 12चा वर्ग आहे म्हणजे 144चं वर्गमूळ किती? 12. 324चं वर्गमूळ ते बी पाठायचं. 18चा वर्ग आहे 18. आता आहे पुढे 1296चं वर्गमूळ काढायचं आहे. वर्ग आपल्याला 30 पर्यंत पाठ आहेत, मात्र पुढच्या संख्येचे वर्ग नाही माहिती. 30चा वर्ग 900. 900 पेक्षा जास्त संख्या आहेत या. मग संख्या कितीही मोठे येऊ द्या, वर्गमूळ कसं काढायचं ते पाहून घ्या. कधी कधी परीक्षेत प्रश्न असा दिला जातो, हे 1296 आहे, याला असं लिहिलं जातं 1296 वर्गमुळात. याचा पण अर्थ तोच राहतो. वर्गमुळात 1296 म्हणजे 1296चं वर्गमूळ काढा. म्हणजे 1296 कोणाचा वर्ग आहे हे शोधा म्हटलं जातं. 1764 याला असं लिहिलं जातं 1764 वर्गमुळात म्हणजे 1764 कोणाचा वर्ग आहे हे काढावं लागतं. म्हणजे असल्या किंवा असल्या. जर वरती लिहिलं असलं वर्गमूळ काढा तर डायरेक्ट याचं वर्गमूळ काढा. किंवा वर्ग कधी कधी वर्गमूळ काढा म्हणून दिलेच नसतं, फक्त वर्गमुळात 1764 राहतं. याचा अर्थ याचं वर्गमूळ त्या ठिकाणी काढायचं, याचं वर्गमूळ काढायचं. कशा पद्धतीने काढायचं हे सांगून देतो, नीट पाहून घ्या, लक्ष द्या. पहा, याच्यासाठी आपणाला 10 पर्यंत वर्ग येणं गरजेचं आहे. येतात सर 10 पर्यंत वर्ग काय आहेत? विशेष आहेत का? काही नाही, बघून घ्या. येतं तुम्हाला 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 येतं. 16च्या एकक स्थानचा अंक घेतो मी फक्त 6. 5चा वर्ग 25, एकक स्थान काय रे? 5. 6चा वर्ग एकक स्थानी काय येतं? 6चा वर्ग येतो 36. 36च्या एकक स्थानी 6 येतं. बघून घे बघ, 36च्या एकक स्थानी काय येतं? 6. मग आपण आता 4चा वर्ग काढला 16, त्याच्या पण एकक स्थानी 6 येतं. आणि 6चा वर्ग 36, याच्या सुद्धा एकक स्थानी 6 येतं. मग मी असं लिहिल्यावर चालेल का? इथं कॉमा देतो, इथं लिहितो 6. म्हणजे 6च्या वर्गाला सुद्धा 6 येतं, 4च्या वर्गाला सुद्धा 6 येतं. 7चा वर्ग 49, 49ला 9 आहे, 3ला पण 9 आहे, मग मी इथे लिहितो 7. 7चा वर्ग 49चे 9. 8चा वर्ग 64चे 4. 9चा वर्ग 81चे 1. म्हणजे लक्षात घ्या रे, लक्षात घ्या, 1चा वर्ग 1. तसं 9चा वर्ग 81ला सुद्धा 1च येतं. 2चा वर्ग 4, 8चा वर्ग 64ला सुद्धा 4 येतं. 3चा वर्ग 9, तसं 7चा वर्ग 49ला सुद्धा 9 येतं. 4चा वर्ग 16ला 6, तसं 6चा वर्ग 36ला सुद्धा 6 येतं. 5चा वर्ग 25ला 5. ठीक आहे. एवढा जर चार्ट जर तुम्ही काढला तर तुम्हाला वर्गमूळ काढायला सोपं जातं, बिलकुल सुद्धा त्याच्यामध्ये शंका नाही. चार्ट काय अवघड नाही. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16ला 6, 5चा वर्ग 25ला 5.
6चा वर्ग 36 ला सुद्धा 6 येतं म्हणून कॉमा देऊन 6 लिहिलं. 7चा वर्ग 49 ला सुद्धा 9 येतं म्हणून कॉमा देऊन 7 लिहिलं. 8चा वर्ग 64 ला सुद्धा 4 येतं म्हणून कॉमा देऊन 8 लिहिलं. 9चा वर्ग 81 ला सुद्धा 1 येतं म्हणून इथे किती लिहिलं? 9 लिहिलं. आता जाऊ आपण या चार्टचा वापर करून याचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे पाहायचं आहे. लक्ष द्या, 1296चं वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे 1296 कोणाचा वर्ग आहे नाही माहिती आपल्याला, सोप्या पद्धतीने कसे काढायचं पहा. एकच स्थानी काय आहे? इथं 6 आहे. या लाईन मध्ये 6 कुठं दिसतं? इथं आहे. या 6च्या समोर कोण कोण आहे? 6 आणि 4. इथं एक 6 लिहा, इथं लिहा 4. याचा अर्थ आपलं जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या एकच स्थानी 4 किंवा 6 असणार आहे. उत्तर अजून नाही माहिती, आपण शोधू, लोड घ्यायची गरज नाही. एकक स्थानी 6 आहे. या लाईनला 6 कुठं आहे आपण पाहिलं? 6च्या समोर 6 आणि 4 आहे. मग इथं 6 इथं 4 लिहिलं. आता वर्गमूळ काढायचं आहे. वर्ग म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर 2 राहतं, त्याच वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे इथं काय आहे? 2 आहे. म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार राहतो. म्हणून आपण सुद्धा या साईडने हे 2 अंक सोडायचे. हे 2 अंक सोडल्याच्या नंतर अलीकडे राहतो 12. 12 कोणाचा वर्ग आहे का शोधायचं. 12 वर्ग नाही सर कोणाचा. 11 आहे का त्याच्या अलीकडे? नाही. मग 10 आहे का? नाही. 9 आहे का? आहे ना सर. 3चा वर्ग आहे. मग 3 इथं एकली, 3 इथं एकली. आपलं उत्तर या दोघांपैकी एक आहे. दोघांपैकी कोणाचा तरी एक वर्ग आहे. एक तर 36चा असेल, नसेल तर 34चा असेल. दोघांपैकी कोणाचा आहे माहिती नाही, परंतु 36च्या आणि 34च्या मध्ये आहे त्या ठिकाणी 35. 35चा वर्ग काढायचा कशा पद्धतीने? शॉर्ट पद्धतीने आपण काल काढला तसा. 35चा वर्ग कसा काढतो आपण बघून घ्या. 35चा वर्ग काल काढलाय. 5चा वर्ग 25, 3 नंतर 4 येतं, 3चा आणि 4चा गुणाकार 3 चौक 12. 35चा वर्ग आला 1225. आपला प्रश्न काय आहे रे? 1296. 35चा वर्ग 1225 आहे. त्याच्यापेक्षा आपली संख्या लहान आहे का मोठी आहे? 1225 आहे सर. 1296. या संख्येपेक्षा आपल्या प्रश्नातली संख्या मोठी आहे. बरोबर आहे. मग 35 पेक्षा या दोघांमध्ये मोठं कोण आहे? 35 पेक्षा या दोघांमध्ये मोठा जो आहे तो आहे 36. मग आपलं उत्तर असणार 36. हा वर्ग कोणाचा असेल? 36चा असेल. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. समजत नसेल कमेंट मध्ये सांगा, समजलं तर समजलं म्हणून पण सांगा. पुढचा प्रश्न सांगून देणार आहे, त्याच पद्धतीने नीट पाहून घ्या. 1764चं वर्गमूळ काढायचं आहे. एकक स्थानी 4 आहे. पहिली स्टेप. या साईडला 4 कुठे आहे पाहायचं? इथं आहे. 4च्या समोर 8 आणि 2. इथं एक 8 लिही, इथं 2 लिही. ठीक आहे. दुसरी स्टेप. 2 अंक सोडा. 2 अंक सोडले. 17 कोणाचा वर्ग आहे का? 17 वर्ग नाही कोणाचा. त्याच्या अगोदर 16 आहे. 16 वर्ग आहे का कोणाचा? आहे ना. 4चा वर्ग आहे. इथं एक 4 लिही, इथं एक 4 लिही. आपलं उत्तर या दोघांपैकी एक असणार आहे. या दोघांपैकी नेमकं कोणता आहे अजून माहिती नाही आपल्याला, परंतु या 48 आणि 42च्या मध्ये 45 आहे. या 45चा वर्ग काढा. 45चा वर्ग आपण काढूया. 45चा वर्ग एकक स्थानी 5 असताना कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. 5चा वर्ग 25. 4च्या नंतर येतं काय? 5. कशामध्ये? क्रमाने. 4च्या नंतर येतं 5. 4चा 5चा गुणाकार 4 पंचे 20. 45चा वर्ग आला 2025. आता आपला प्रश्न काय आहे? 1764. 2025 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? 2025 पेक्षा 1764 लहान आहे सर. मग या 45 पेक्षा या दोघात लहान कोण आहे? या दोघांमध्ये लहान आहे 42. म्हणजे 42 हे आपलं उत्तर असणार आहे. 1764चा वर्गमूळ जे आहे ते 42 आहे. तुम्ही म्हणणार सर तुम्ही पहिलं 35चा काढला, आता 45चा काढला. या दोघांच्या मध्ये 35 येतं, या दोघांच्या मध्ये 45 येतं, या दोघांच्या मध्ये सर 47 बी येतं, 46 बी येतं, 43 बी येतं, त्याचा का नाही काढला?
अरे दलेंद्र आणि लक्ष दे, ते बी काढलं तर चालतं, पण 45चा वर्ग काढायला सोपं येतं आपल्याला, पटकन लवकर येतं. 5चा वर्ग 25, 4च्या नंतर 5, 4चा 5चा गुणाकार 20, 20 25 आला, म्हणून 45चा काढा. आता प्रश्न पुढचा, सर या दोघांच्या मध्ये जर एकक स्थानी 5 असणार, 45, 35, 55, 65, 15, 95 असं जर नाही आलं तर येतच, टेन्शन नको घेऊ. कुठल्याही संख्येचा या पद्धतीने वर्ग काढ, दोघांच्या मध्ये एकक स्थानी 5 असणारी संख्या तुला मिळणारच, त्याच्यात बिलकुल शंका नाही. जाऊया पुढे. 42 25चा वर्ग 5 आहे, इथं या साईडला 5 पहा, 5च्या समोर कोण आहे, 5च आहे फक्त, मग 5. दोन संख्या सोडा. 42 कोणाचा वर्ग आहे, 42 नाही वर्ग कोणाचा, 41 नाही कोणाचा, 40 नाही कोणाचा, 39 नाही कोणाचा, 38 नाही कोणाचा, 37 नाहीये, 36 आहे कोणाचा आहे, 6चा. इथं 6 लिहा, 65 उत्तर आलं. इथं दोन संख्या मिळत होत्या, दोन्हीपैकी एक शोधत होतो. एकक स्थानी 5 असेल तर एकच संख्या मिळते, मग आपलं उत्तर हेच असणार आहे 65. अशा पद्धतीने वर्गमूळ काढायचा, लोड घ्यायची गरज नाहीये. अजून प्रश्न आपण 4 ते 5 घेऊया. हे 4 अंकी होते, पुढचे प्रश्न 5 अंकी घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल. व्हिडिओ रिपीट पहा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित समजेल. वर्गमूळ काढायची पद्धत अवघड अजिबात नाही. हा चार्ट कसा काढायचा आता सांगून दिलं. या ठिकाणी संख्या 6 आहे, या लाईनला 6 कुठे पाहिलं, त्याच्या समोर 6 आणि 4, म्हणून इथं 6 आणि 4 लिहिलं. 2 अंक सोडून द्या. वर्गमूळ काढताना 2 सोडायचे, घनमूळ काढताना किती सोडायचे आपण बघणार आहे पुढे. त्याच्यानंतर उरलेली संख्या कोणाचा वर्ग आहे बघा, उरलेली संख्या 12 कोणाचा वर्ग नाही, त्याच्या अलीकडे 11 नाही, 10 नाही, 9 आहे. कोणाचा आहे, 3चा. तेच 3 इथं लिही, इथं त्याच्या अलीकडे लिही. एक तर 36 असणार, एक तर 34 असणार, नक्की माहिती नाहीये. दोघांच्या मध्ये 35 आहे, ज्याचा वर्ग आपल्याला पटकन काढता येतो. 35चा वर्ग आपण काढला, त्या ठिकाणी 12 25. 12 25 पेक्षा ही संख्या मोठी आहे, मग 35चा वर्ग 1225 असेल तर 35 पेक्षा मोठ्या संख्येचा वर्ग असणार आहे 12, त्या ठिकाणी 96, म्हणून 35 पेक्षा मोठी संख्या या दोघांपैकी एक आहे 36, तो त्याचा वर्ग असणार आहे. बघूया पुढचे 4 एक्झाम्पल. पहा रे, लक्ष द्या व्यवस्थित. याचं पण वर्गमूळ काढायचं आहे. पूर्वी आपण संख्या वर्गमूळाच्या बाहेर लिहिल्या, त्याच्यावर लिहिलं होतं वर्गमूळ काढा म्हणून. आता इथं वर्गमूळ काढा म्हणून नाही जरी लिहिलं, अशा चिन्हात आलं तरी सुद्धा वर्गमूळच काढायचं आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही भाऊ, रिलॅक्स घे. हे बेसिक आहे, बेसिक नीट समजून घे. स्पर्धा परीक्षेत अडचण येणार नाही. तुला जर मॅथ मध्ये थोडस त्या ठिकाणी प्रश्न सोडवताना कन्फ्युज होत असेल किंवा तुझं मॅथ कच्चा आहे असं जर तुला वाटत असेल तर मी बेसिकचे 5 ते 6 व्हिडिओ टाकलेत, उद्या 2 टाकणार आहे. हे सगळे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घे. तुझं मॅथ त्या ठिकाणी परफेक्ट होईल, त्याच्यात बिलकुल सुद्धा शंका नाही. कारण गणितासाठी बेसिक हे आपल्याला येणं गरजेचं आहे. बेसिक आलं तर पुढचे प्रश्न सोडवता येतात. पुढचे 2 व्हिडिओ झाले की मी पाठांचे सरासरी असेल, वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, रेल्वे असेल, मजूर असतील, पाण्याची टाकी, नळ असेल, शेगडीवारी असेल, नफा तोटा असेल, त्याच्यानंतर घड्याळ असेल, रिझनिंगचं म्हणजे बुद्धिमत्तेचं कॅलेंडर असेल, आकृत्याची संख्या मोजणी आहे, त्याच्यानंतर लहान मोठेपणा आहे, पुढे आहे बैठक व्यवस्था आहे, त्याच्यानंतर असे जे काही क्वेश्चन आहेत मॅथ्सचे आणि रिझनिंगचे विदिन तुला 20 सेकंदाच्या आतमध्ये सोडवता यायला पाहिजे अशा ट्रिक सांगून देणार आहे. शॉर्ट मध्ये जास्त सूत्र सुद्धा आपल्याकडे नाहीयेत, लोड घ्यायची गरज नाही. व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्याला लाईक करा व्यवस्थित. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आम्ही टाकलेले सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यात बिलकुल सुद्धा शंका नाहीये. पाहून घ्या. 7921 चा वर्गमूळ काढायचे. मेथड तीच, एक इथं आहे, या साईडला 1 आहे, समोर कोण आहे 9 आणि 1 आहे सर. इथं 9 लिही, इथं 1 लिही, 2 सोडून दे. 79 वर्ग कोणाचा आहे, 79 वर्ग कोणाचाच नाहीये. 78 नाहीये, 77 नाहीये, 76 नाहीये, 75 नाहीये, 74 नाही, त्याच्यानंतर 73 नाही, 72 नाहीये, 71 नाही, 70 नाहीये, 69 नाही,
त्याच्यानंतर 69च्या अगोदर काय रे, 68 नाहीये, 67 नाहीये, 66 नाहीये, 65 नाहीये, त्याच्या अगोदर आहे 64, तो वर्ग आहे कोणाचा, 8चा. मग इथे एक 8 लिही, इथे एक 8 लिही. या दोघांपैकी कोणाचं तरी उत्तर असणार आहे बहुतेक. आता परत बघ, या दोघांच्या मध्ये एकच स्थानी 5 असणारा 85 आहे. 85चा वर्ग काढ, 85चा वर्ग, 5चा वर्ग 25, 8च्या नंतर क्रमाने येतं 9, 8चा 9चा गुणाकार, 8 9 72. इथे लिहून घे 7225. हा 85चा वर्ग आला. आपला प्रश्न 7921 आहे, म्हणजे 7225 पेक्षा आपल्या प्रश्नातली संख्या मोठी आहे. मग 85 पेक्षा इथं मोठं कोण आहे, हे आहे 89. याचं उत्तर असणार 89. सिंपल आहे. इथपर्यंत 4 अंक होते, आता आले 5 अंक. सर याची पण पद्धतीच आहे, तीच आहे, त्रास घ्यायची गरज नाही. 4 या साईडला 4च्या समोर कोण आहे, 8 आणि 2. इथं लिहा 8, इथं लिहा 2. सर 4 होते म्हणून तुम्ही 2 सोडले, आता 5 आहेत, किती सोडणार, 5 असतील 2 सोड, 6 असतील 2 सोड, 7 असतील 2 सोड, किती असतील तर वर्गमूळ काढताना 2 अंक सोडून घ्यायचे. 2 सोडले, शिल्लक काय राहिले बाबा, 125. 125 वर्ग कोणाचा नाही, 225 आहे, त्याचं काय घेणं देणं आहे आपल्याला. 125 आहे का नाही, 125च्या पूर्वी 124 नाही, 123 नाही, 122 नाही, 121 कोणाचा आहे, 11चा वर्ग आहे. याच्या पुढे 11 लिही, याच्या पण पुढे 11 लिही. एक तर उत्तर 118 असणार आहे, 112 असणार आहे. 118 आणि 112 या दोघांच्या मध्ये 115 येतं. 115चा वर्ग शॉर्टनी काढता येतो आपल्याला. 5चा वर्ग 25. 11च्या नंतर क्रमांक काय येतं, 12 येतं. 11चा आणि 12चा गुणाकार कर, 11 गुणिले 12, 12 1 12चा 2, हाचा 1, 12 1 12 आणि 1 13, 132 आलं. याच्या पूर्वी लिही 132. 15चा वर्ग 13225. आपला प्रश्न 12544, म्हणजे 13225 पेक्षा आपली संख्या लहान आहे. मग 115 पेक्षा इथं कोण लहान आहे, तर 112 आहे. मग आपलं उत्तर असेल 112. कारण 115चा वर्ग 13000 आहे आणि इथं 12000 दिलं, म्हणजे 115च्या पुढे गेलं तर 13000च्या पुढे जातील ना संख्या, हे सरळ कळतं आपल्याला. 115चा वर्ग 13225 आहे. 116 त्याच्यापेक्षा मोठा असेल, 117चा मोठा असेल, 118चा मोठा असेल. मग आपली संख्या 13000पेक्षा छोटी आहे, 12000 आहे. म्हणजे 115 पेक्षा कमी लहान असणारी संख्या दोघात कोण आहे, 112. मग याचा वर्ग डेफिनेट असणार. करून पाहतो, त्यात काही शंका नाही. 12544 वर्गमूळ किती निघालं, 112. 7921 वर्गमूळ किती, 89. आता याचा वर्गमूळ काढूया सेम. 6 त्या 6च्या समोर 6 4, 6 आणि 4 हे 2 16. 237 वर्ग कोणाचा आहे पहा. याच्यासाठी वर्ग कमीत कमी 20-25 पर्यंत असायला पाहिजे. बघ 21चा वर्ग किती आहे, 441. ओके, एक मिनिट. हा 200 200 200 200 200 225 वर्ग कोणाचा आहे बाबा, एकच मिनिट. हा ठीक आहे, लक्ष दे. 6 एकक स्थानी, 6च्या समोर 6 आणि 4, 6 आणि 4. 2 सोडले, 237 वर्ग पाहायचा आहे. 237 वर्ग 225 आहे 15चा आणि 16चा किती आहे, 256 आहे. 256 मोठा होतो याच्यापेक्षा 237 पेक्षा. मग 237 पेक्षा लहान जो आहे तो 225 आहे. कोणाचा आहे, 15चा आहे. मग इथे एक 15 लिही, इथे एक 15 लिही. आपलं उत्तर असणार 156 किंवा 154. या दोघांच्या मध्ये पुन्हा काय येईल, 155. 155चा वर्ग काढू. 155, 5चा वर्ग 25, 15 नंतर 16 येईल. 15चा आणि 16चा गुणाकार कर, 15 गुणिले 16, 16 85 ला 0, 4 8, 16 1 16, 16 8, त्या ठिकाणी होती 24. किती, 240. याच्या पूर्वी 240.
155चा वर्ग आहे 24,025 म्हणजे 24,025. आपली संख्या 23,716 म्हणजे 24,025 पेक्षा संख्या लहान आहे. मग 155 पेक्षा लहान कोण आहे? 154 आहे. आपला आन्सर असेल 100 त्या ठिकाणी 54. अशा पद्धतीने सावकाश सावकाश धीरे धीरे निवांत काढायचं, लोड घ्यायचा नाहीये. सांगितलेल्या स्टेप फॉलो करायचं. स्टेप काही अवघड नाही. बघून घे. 5 आहे, 5च्या पुढे फक्त 5 आहे, याचा एकच अंक येतो. 2 याची गरज नाही, 1 येईल तेच त्याचं उत्तर असणार आहे. 2 सोडून दे, 2 सोडले. 420 वर्ग, 420 वर्ग कोणाचा नाहीये. 400 आहे 20चा, 20चा वर्ग किती? 400. 21चा वर्ग 441, याच्यापेक्षा मोठं होतं 441. मग 20चा वर्ग किती येतो? 400. म्हणजे 420 पेक्षा लहान वर्ग संख्या असणारी कोणती संख्या आहे? 400 आहे. कोणाचा वर्ग आहे? 20चा आहे. मग याच्या पुढे 20 लिही, तुझं उत्तर येऊन जातं. 205चा वर्ग असणार किती? 42,025. वाटलं तर करून बघ. 205 गुणिले 205 तुझं उत्तर किती येईल त्या ठिकाणी? 42,025. हे दाखवतो पण तुला करून, काय अडचण नाही. बघून घे. मग 205 चा वर्ग करायचा आहे. 5 चा वर्ग 25. 20 च्या नंतर कोण येते? 21. 20 गुणिले 21. 21 1 21 ला 0. सॉरी 21 0 0. त्याच्यानंतर 21 दोन्ही 42. इथं किती? 420. याच्या पुढे 420. बघा आता 42 0 25 हे बी 42 0 25 म्हणजे कशाचा वर्ग आहे? 205चा आहे. अशा पद्धतीने आपण काढलं या दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ. 7,921 चं वर्गमूळ 89. 12,544 चं वर्गमूळ किती? 112. वर्गमूळ म्हणजे दुसरा तिसरा काही नसून दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे हे शोधायचं. ते कसं शोधायचं आपण शॉर्ट मेथडनी पाहिलेलं आहे. आता 1-2 उदाहरण घेऊ आपण. दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ कसं काढायचं? लक्ष दे रे बाबा. दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं? साध्या संख्येचं वर्गमूळ आपण काढलं. आता दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ कसं काढायचं? लोड घ्यायची गरज नाही. दशांश नाही असं गृहीत धर आणि सरळ वर्गमूळ काढ. हे बघ 7,744 वर्गमूळ काढायचं. तीच पद्धत. 4 च्या समोर 8 आणि 2 सोडून दे. 77 वर्ग कोणाचा आहे? नाही. 76 75 74 73 72 70 71 नाही. त्याच्यानंतर 69, त्याच्यानंतर 68, त्याच्यानंतर 67 66 65 64 आहे वर्ग कोणाचा आहे? 64 8चा आहे. मग इथं 8 इथं 8. म्हणजे याच्यापेक्षा हे जर वर्ग संख्या असेल तर ठीक, नाही तर याच्यापेक्षा छोटी वर्ग संख्या घ्यायची. 8. उत्तर असणार 88 किंवा 82. 88 किंवा 82 या पैकी कोणतं तरी उत्तर आहे, नक्की माहिती नाही आपल्याला. या दोघांच्या मध्ये 85 आहे. 85चा वर्ग काढ. 5चा वर्ग 25, 8 नंतर 9, 8 9 72. 7,225. त्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. मग या 85 पेक्षा मोठं कोण आहे? 88. आपलं सध्या याचं उत्तर आलं 88. परंतु काय आलं उत्तर? याचं उत्तर आलं आपलं 88. ठीक आहे, काय अडचण नाहीये. पण पॉइंट होता सर, हा इथं होता पॉइंट. आता लक्षात घे, वर्गमूळ काढायचं आहे तुला. पॉइंट नंतर अंक किती आहेत? 2. वर्गमूळ काढताना निम्मे कर. 2च्या निम्मे किती होतात? अर्धे. 2च्या अर्धे किती होतात? 1. मग 1 सोडून द्यायचा. झालं उत्तर तुझं 8.8. वर्गमूळ काढताना निम्मे घर सोडायचे म्हणजे निम्मे अंक सोडायचे म्हणजे अर्धे अंक सोडायचे आणि पॉइंट द्यायचा. आणि याच्या उलट वर्ग करताना त्याच्या डबल करायचं हे आपण पाहिले आताच. सेम 9 पॉइंट नाही असं गृहीत. 9च्या 9 समोर कोण आहे? 7 आणि 3. इथली 7 इथली 3. 2 सोडून दे. 39 नाही कोणाचा? 36 आहे. 6चा आहे. इथं 6 आली, इथं पण 6 आली. यात 67 63च्या मध्ये 65 आहे. 65चा वर्ग कसा करायचा? 5चा वर्ग 25. 6 नंतर 7 येतं. 6 7 42. 4,225. त्याच्यापेक्षा ही संख्या छोटी आहे. 4,225 पेक्षा जर संख्या छोटी असेल तर 65 पेक्षा छोटं कोण आहे? 63 आहे. आपलं उत्तर हे असेल. पण इथं पॉइंट होता, राहू दे ना, काय अडचण नाही. पॉइंट नंतर किती अंक आहेत? 2. तू 1 सोड, तुझं उत्तर आहे 6.3. अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा सुद्धा त्या ठिकाणी वर्गमूळ कसं काढायचं आपण पाहिलं. वर्ग कसा करायचा दशांशचा हे बी पाहिलं.
याचाच भाग 1 आहे, त्याच्यामध्ये साध्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे बी पाहिलेलं आहे आपण. वर्गमूळ काढताना फक्त हा चार्ट बनवायचा आणि बनवून वर्गमूळ काढायचं, सर्व साध्या सोप्या पद्धतीने येतं. ओके, ठीक आहे, धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करायचं. ओके.